स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. मूळचा राहता तालुक्यातील साकूर येथील रहिवासी आणि सध्या पुणे इथं आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा युवा अभिनेता कौशिक कुलकर्णी यानं महाराष्ट्र राज्य संगीत सूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक पटकावून तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. या दैदिप्यमान यशाबद्दल राहता येथील प्रेस क्लबच्या वतीनं कौशिकचा विशेष सन्मान करण्यात आला. राज्य शासनाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत कौशिकनं संगीत पद्मराणी या नाटकातील प्रधानजी सोमनाथ या आव्हानात्मक भूमिका साकारली होती. त्याच्या कसदार अभिनयाची आणि संवादपेकीची दखल घेत परीक्षकांनी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक जाहीर केलं. पुणे येथील नाट्यवर्तुळात सातत्यानं सक्रिय असणाऱ्या कौशिकच्या या यशामुळे ग्रामीण भागातील कलावंतांना मोठी प्रेरणा मिळाली. कौशिकचा अभिनयाचा प्रवास कोकमठाण येथील आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातून खऱ्या अर्थानं सुरू झाला. 12वी पर्यंतचं शिक्षण घेत असतानाच तो उत्तम निवेदक आणि अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाला होता. याच काळात त्यानं सादर केलेला वराड निघाल लंडनला हा एकपात्री प्रयोग प्रचंड गाजला आणि त्याच्यातील उपजत कलागुणांची प्रचिती सर्वांना आली. अभिनय आणि शिक्षणांची सांगड घालत त्यानं पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून MBA ची पदवी संपादन केली. सध्या तो एका नामांकित कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. नोकरी सांभाळून आपली अभिनयाची ओढ जोपासतोय. पुण्याच्या नाट्यवर्तुळात स्वतःचं स्थान निर्माण करताना कौशिकनं भरतनाट्य मंदिर अंतर्गत अनेक व्यावसायिक नाटकांमध्ये काम केलं. त्यात प्रामुख्यानं संगीत लावणी, भुलली अभंगाला, हे बंद रेशमाचे, साठा उत्तराची कहाणी यासारख्या नाटकांचा समावेश आहे. त्याच्या कामाचे प्रेक्षक आणि समीक्षकांकडून नेहमीच कौतुक झालंय. राहता प्रेस क्लबमध्ये आयोजित सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार सतीशदादा वैजापूरकर, प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे, पत्रकार संदीप वाबळ, बाळासाहेब रणभोर, भालचंद्र लोंढे, विजय अग्रवाल, राजेंद्र जेजूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना वैजापूरकर यांनी सांगितलं की कौशिकनं आपल्या मेहनतीनं आणि जिद्दीनं साकुरी सारख्या ग्रामीण भागाचं नाव राज्यस्तरावर नेलंय. यावेळी कौशिकचे वडील विजय कुलकर्णी आणि आई जयमाला कुलकर्णी यांचाही गौरव करण्यात आला. आई वडिलांनी दिलेल्या खंबीर प्रोत्साहनामुळेच कौशिक आज इथवर पोहोचू शकला, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. म्हणजे मी मूळचा साकुरेचा शिर्डीचा उपासनी महाराज मंदिरामधला राहणारा आणि आता जवळजवळ 9 वर्ष झाले मी पुण्यात गेलो होतो शिकण्यासाठी. 11वी पासून पुण्यात होतो. आत्तापर्यंत जवळजवळ 16 नाटकं झाली आहेत माझी आणि त्यापैकी आता 3 व्यावसायिक नाटकं चालू आहेत. आता 5 आणि 6 तारखेला भरतनाट्य मंदिरला व्यावसायिक नाटकांचा प्रयोग आहे. त्यातला आता संगीत पद्मराणी जे नाटक आहे त्या नाटकाचा प्रयोग आहे आणि राज्य नाट्य स्पर्धेत हे नाटक झालं होतं. त्या नाटकात मला अभिनयाचं पारितोषिक मिळालं आणि त्यासाठी राहता प्रेस क्लबचे जे सगळे पत्रकार आहेत त्या सगळ्यांनी मिळून ही गोष्ट म्हणजे इथे येऊन माझा सत्कार वगैरे केला, माझ्या बाबतीत बातमी दिली. याबद्दल मला खूप भारी वाटतंय, कारण ज्या ठिकाणी आपला जन्म होतो तिथल्या लोकांना आपलं कौतुक वाटतं किंवा त्यांची मान आपल्यामुळे वर जाते. आता असं माझं म्हणणं नाहीये, पण ते असं मला म्हणत असतात कायम की तुझ्यामुळे आम्हाला भारी वाटतंय की आपल्या गावातून कोणीतरी जातंय. तर मग त्यांच्या आनंदाचा भाग माझ्यामुळे म्हणजे मी एक निमित्त आहे त्यांच्या आनंदासाठी. याबद्दल मला खूप भारी वाटतं. म्हणजे हीच मला ऍक्च्युली स्फूर्ती असते की पुढे जाऊन अजून काम करावं. आता पुढे माहिती नाही कसं होईल काय होईल, पण ह्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. आईबाबा आहेत बरोबर, साईबाबांची कृपा आहे. त्यामुळे बघूया जेवढं पुढे जाता येईल तेवढे मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न करत राहीन. धन्यवाद. शुभेच्छा. म्हणजे मानवी जीवनात कला हा असा एक प्रांत आहे की तो तुमचं जीवन आनंदी करतो. म्हणजे एक हिंदी गाणं आहे, संगीत मन को पंख लगाए. म्हणजे संगीत, ज्याला संगीतात रुची आहे तर त्याच्या मनाला पंख लावण्याचं सामर्थ्य, म्हणजे मन त्याचं हलकं करण्याचं, आनंदी करण्याचं, उत्साही राहण्याचं आणि जीवन सफल करण्याचं सामर्थ्य संगीत आणि कलेमध्ये आहे. तर हा कौशिक हा कलेचा उपासक आहे. आणि तो ज्यावेळेस आत्मा मालिकमध्ये होता, मी त्याला खूप लहान असताना बघितलं. मी त्याला 4थी 5वीला असल्यापासून बघितलं आणि तो
समोर हजार हजार मुलं बसलेली असताना अतिशय उत्तम पद्धतीने निवेदन करायचा. त्याच्यानंतर मला एक उत्तम संचलक म्हणून मी त्याचं पहिलं रूप बालपणी पाहिलं. त्याच्यानंतर मी त्याला पाहिलं ते वराड निघाले लंडनचा जो एक पात्री प्रयोग आहे लक्ष्मण देशपांडेचा, अतिशय सफाईदारपणे तो ते प्रयोग करायचा. आणि त्यावेळेस मला असं जाणवलं की त्याच्यामध्ये एक कलाकार पण लपलेला आहे. पुढे मग तो पुण्यात गेला, पुण्यात उच्च शिक्षण घेतलं. ते घेत असताना स्वतःच्या पायावर उभा राहिला. त्याला माहिती आहे आपले आई आणि वडील दोघे स्ट्रगल करतात. माझं तर म्हणणं आहे, मी मगाशी आमच्या सगळ्या पत्रकार मित्रांची चर्चा झाली की ज्यांचं आई वडील स्ट्रगल करतात त्यांच्या मुलांना आपल्या आई वडिलाची जाणीव असते. आणि त्या सुदैवाने त्याला त्याचे आई वडील जे मिळाले ते हौशी मिळाले. त्यांनी इतर जण करिअर करतात, या कलेच्या क्षेत्रामध्ये करिअरचा भरवसा नसतो. अतिशय अनिश्चित क्षेत्र असतानाही त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाला प्रोत्साहन दिलं. त्यालाही धाडस लागतं आणि त्यालाही कलेप्रती अत्यंत त्याला आपण काय म्हणतो, कलेप्रती अत्यंत आदर लागतो. तर त्याच्या आई पण उत्तम निवेदिका आहेत आणि त्या पण कलाकार आहेत. त्याच्यामुळे त्याच्या आई वडिलाच्या पाठबळामुळे तो पुण्यात गेला. त्यांनी एका अर्थाने पुणे गाजवलं. त्याचे आज दोन तीन नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर सुरू आहे. त्याला राज्य सरकारचं उत्तम अभिनयाचं पारितोषिक मिळालं. जो मी बालपणी निवेदन करताना बघितलेला कौशिक आज पुण्यातल्या कलेतला प्रांत, आपण म्हणतो ना पुणे तिथे काय उणे, पुणे हे कलेचं माहेरघर आहे. या कलेच्या माहेरघरात जाऊन तो आपल्या राहत्याचा, साकुरीचा, राहत्या तालुक्याचा, अहिल्यानगर जिल्ह्याचा झेंडा फडकवतो आहे. हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने, अतिशय प्रामुख्याने राहतेकर साकुरीकरांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून आज आपल्या सगळ्या राहता प्रेस क्लबच्या सगळ्या सदस्यांनी त्याचा सत्कार केला आणि त्याच्या या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर सगळ्या राहतेकरांच्या वतीने, साकुरीकरांच्या वतीने आणि त्याच्या आई वडिलांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने सुद्धा त्याची वाटचाल सुकर हो. तेव्हा कलेच्या प्रांतात तो असाच कलेने वाढत राहो. अजून त्याच्या दृष्टीने वय ही खूप जमीची बाजू आहे. त्याला मोठा पल्ला गाठायचा आहे आणि आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की तो एक ना एक दिवस महाराष्ट्रात त्याचं नाव करेल आणि त्या निमित्ताने आपल्याही गावाचं नाव मोठं होईल. त्याच्या यापुढच्या वाटचालीला शुभेच्छा.